घ्या व्यवस्थित लावा. हा उचला बोर्ड इकडनं आता. घ्या उचला. हा जरा खाली घ्या डाव्या साईडला. हा व्यवस्थित आहे थांबा. हा जाऊन इकडे डाव्या साईडला लावा तू. व्यवस्थित लावा. हा ओ ते स्टेजवर जाऊ दे डायरेक्ट. हा या आवडते डाव्या साईडला वर घ्यायची. काय काम करताय? अरे पडदा जरा इकडे लाव. अरे काय चालतंय एकण्या? अरे किसकिशात ये माहिती ना तुला. आपल्या लाडक्या राणादाचं लगीन आहे. समजा नीट झालं पाहिजे. हा हे लावून सगळं. अरे बरकत क्या गडबड तेरी? काय आपण अरे जरा धीरे धीरे कर. अरे फुलं व्यवस्थित लाव. अरे आपू काय धीरे कर. अरे ढीगभर काम पडलेत. ते इकडं तू समजांच्याकडे लक्ष दे. मी आतली कामं बघतो. व्यवस्थित करून घे. अरे ती फुलं काढली. अरे तुला सांगितलं तुला काढू नको म्हणून. हा समजा पोचलं का व्यवस्थित? हा चालेल. अरे शिरपती, अरे त्या गुरुजींच्या सामानाचं काय झालं? पत्रावळ्या कुठे आहेत? यायल्यात माणसं पाठवल्यात तिकडे बी. जा बघा पटकन. हे राधा घेतलं का समजा व्यवस्थित? चला आवरा. समजे फेटे व्यवस्थित तयार करून ठेवा. जशी येतील लोक तसे बांधायला घ्या. हा काय हे फेटे कोणाला बांधायचे, काय करायचं, कोण ठरवणार? मी आहे ना. मग बघ ना लवकर. हो इकडे काय चाललंय तुमचं? गाड्यांची व्यवस्था केली गेलाय? जा बघा पटपट. जोंधळे समजाची निमंत्रण व्यवस्थित झाली, सगळं पोहोचलं व्यवस्थित, नीट नक्की कन्फर्म करा. सूरज, हे सूरज, अरे कुठे? अरे काय चाललंय? हा तयारी झाली का नाही तुमची? जा. साहेब जरा 2 घडी आराम करा. सगळं ठीक चाललंय. तुम्ही नका उगीच दगदग करू सा. अहो लेकाच्या लग्नाची बापाला दगदग होती होय. तिचं बळ आलं अंगात. तुमचं काहीतरीच बघा. अहो आजचं दिवस काम आहे. थोरल्या सुनबाई वाड्यावर आल्यानंतर आरामच आराम आहे. बर तुमची तयारी झाली ना हो समधी? आणि हा गुरुजींनी सांगितलेलं होमाचं सामान आले ना? सगळं तयार आहे. तुम्ही उगीच काळजी करायला लागलायसा. अहो माझ्या रानाचं लगीन आहे. या लग्नात एक कणभर बी चूक व्हायला नाही पाहिजे. या लग्नाची लई वर्ष वाट बघितली आम्ही. समजा कसं शिस्तीत आणि निर्विघ्न पार पडायला पाहिजे. लई महत्वाचा दिवस आहे आजचा. समजा तुमच्या मनासारखं होणार. अहो लग्नाआधीचीच नव्ह तर लग्न झाल्यावरची बी तयारी केल्या. हे बघा. वा हे लय भारी काम केलं बघा तुम्ही. या वाड्यात समध्या सुना हेच मापटं ओलांडून आतमध्ये आल्यात. माझी आहे, रानाची आहे, आणि आता आमच्या थोरल्या सुनबाई बी हेच मापटं ओलांडून वाड्यात येणार आहेत. तुम्ही बराबर ध्यानात ठेवलं बघा. अहो आता थोरली सून येणार म्हणल्यावर समजा कसं शिस्तात नीट पार पडायला पाहिजे. आणि माझी पोरच ह्या घरात येणार आहे म्हणल्यावर मी कसं इसरीन? बरं तुमचा लेक कुठे? झोपलाय अजून? अहो काल हळदी झाली नव, दमलंय पोरग, म्हणून म्हणलं जरा त्याला झोपू द्यावं. पर उठवते आता. लगेच आवरायला घ्या त्याच. अजून पारण्याला जायचंय. हा आवरा पटकन. लगेच उठव. नमस्कार. चला तयारीला लागा. चला राणा, ए राणा, अरे उठ की. उन्हा बाप किती डोक्यावर आल्यात. राणा उठ. झोपू दे मला. लई कंटाळा आलाय. मी आज तालमीत नाही जात. तू जातो म्हणलास तरी नाही जाऊ देणार. अरे आज तुझं लगीन आहे ना? व काय? लगीन आज आहे? मग माझ्या रानाचं लगीन हाय म्हणल्यावर समजा गाव आलाय बघायला, आणि आमचा ह्यो नवरदेव अजून झोपलाय. चल आटिप लवकर आता. ते काल झोपायला लय उशीर झाला. काय कळना झालंय बघ. बरं झालं तू उठवलंस, नाही तर तिकडे लगीन लागलं असतं आणि मी इकडे झोपल्याला.
अरे लगीन तुझं हाय, तुझ्याशिवाय कसं होणार? आणि हा राणा, आज मी आले उठवायला, पर उद्यापासून तुझी बायको येणार हा उठवायला. माप ओलडून थोरली सून ह्या घरात येणार, मग तुझं समजा आयुष्य बदलून जाणार आणि ह्या वाड्याचं नशीब बी. चल आता आटिप लवकर. हा तू न्यारीचं बघ, मी पटक दिवशी येतो आंघोळ करून. अरे आज उपास ठेवायचा असतोय नवरा नवरीनं. लगीन झाल्याशिवाय काय बी खायचं नसतंय दोघांनी. पण मला भूक लागली ना व आता या अशा भुकेला पोटांना मी लगीन करायचे वय. अरे रीतच आहे तशी. पोटात कावळं वरडायलात, माझं मन कसं लागेल लग्नात. बरं जाऊ दे, एक लाडू तर दे की. अजिबात नाही. पाहिजे तर दूध पी, खरं उपास हो करावाच लागल. लगीन झाल्यावर बायकोनं घास भरवला की मग तुला केवढं पाहिजे तेवढं खा. हे लगीन म्हणजे अवघडच आहे बाबा. डायरेक्ट संन्यास मिळाला असता तर लई बरं झालं असतं. घालू काय रापाटा, समधी तयार झाल्यात, तूच तेवढा राहिलास. तुझा तो काका, तो तर कुकुर उड्या मारत नाचायला लागलाय. आणि साहेब स्वतः पुढवून समधी कामं करायला लागले. आणि तुझा तो मैतर बरकत, तो तर रातभर मांडवात तयारी करायला लागलाय बघ. तूच तेवढा राहिलायस का असाच येणार आहेस? नाही नाही, असं कसं, पहिलंच लगीन आहे ना हो माझं. मग कसं व्यवस्थित नीट जायला पाहिजे, नाहीतर अंजलीबाई खवलत्याल माझ्यावर. वहिनी कुठे आहेत? त्या म्हणल्या होत्या स्वतः तयार करणार मला म्हणून. त्या त्यांच्या खोलीत तयार होत असणार. अरे होय की, येतोय ना व, तयारी करून येतो की. तवर सगळी मित्रमंडळी गोळा करून ठेवा तुम्ही तिथं. हा, आणि फेटवाला आला असेल बघ खाली, समध्यांनी फेट बांधून घ्या. पारण्याला जाताना समधी कटात पाहिजेत. रानातच लगीन आहे, जंगी वाय पाहिजे सगळं. हा, करा पटापट तयारी, आलोच मी. तू अशी का वरमाय म्हणून मिरवायचं नाही वय तुला? अगं खाली सगळी तयारी झाली आणि तू अजून गाऊनवरच का? गाऊनवर येणार आहे का अक्षता टाकायला? आवर पटाक दिशी, आधीच उशीर झालाय. आमचा आणि या लग्नाचा काय बी संबंध नाही. म्हणजे उगा गडबडीच्या टायमाला मजा करू नकोस. आवर पटाक दिशी. एक डाव सांगितलेलं कळत नाही भाई तुला? आम्ही या लग्नाला येणार नाही. खूळ लागले का तुला? उगाच तरकटीपणा करू नकोस. चल लवकर खाली. तर कटीपणा आम्ही मानीपणा म्हण, मानीपणा. ज्या लग्नामुळे आमासनी ही खुली सोडाया सांगायलेत, त्या लग्नाला आम्ही काय येऊ? तू अजून खोलीतच अडकलेस वय? अगं खरं तरी खुली रानादाची होती. आपलं लगीन झाल्यावर मोठेपणा म्हणून त्यांना आपल्याला दिल्या. आता त्याचं लगीन होतंय तर परत द्यायला नको काय? राणा भाऊजींचं काय नाव कोरलंय वय या खुलीवर? जी गोष्ट एकदा आमचीच झाली ती आमचीच झाली. हे बघ सूरज, जवर या खुलीवरचा हक्क आमासनी मिळत नाही तवर आम्ही या लग्नाला येणार नाही. एवढा काय जीव अडकला या खोलीत? आज खुली सोडाया सांगितली, उद्या घर सोडाया सांगत्याल. आज खुली सोडाया सांगितली, उद्या घर सोडाया सांगत्याल. तसं बी आमासनी काही किंमतच नाही या घरात, पण आज मात्र आमची किंमत दावून देण्याची वेळ आली आहे सूरज. अगे आबा पायताना ना हलतील मला. तयार हो. आणि तू ना आलीस तर वरमाय म्हणून कोण उभं राहणार तिथं? फुकट वरमाय म्हणून मिरवायची हाऊस नाही आमासनी. अगं नको मिरवूस की मग. पण तयार तर हो. नुसतं गप उभा राहा, पण चल खाली. तुला काय कन्नड मध्ये सांगतोय काय आम्ही? आम्ही येणार नाही म्हणजे नाही. तुला जायचं असेल तर तू जा. सूरज, सुनबाई, अरे झाली का नाही तुमची तयारी? तू खरंच पायतान खायला लावणार आहेस बघ मला. अगं उगा खुळपणा करू नकोस. आवर आणि चल लवकर खाली. तुला जायचं असेल तर तू जा, आम्ही येणार नाही. अगं पाया पडतो तुझ्या. आपासनी काय सांगू मी? खरं ते सांग. आमासनी जवळ आमचा हक्क मिळत नाही तवर आम्ही या लग्नाला येणार नाही.
आणि आता उघडोस का फिरवू नका आमचं. तुला जायचं असेल तर तू जा असं सांगितलंय आम्ही. अगं नंदिता ऐक की. सूरज हा आलो आलो. अरे हा आमचं तुमच्या दोघांवर चांगलं लक्ष आहे बरं का. जर लग्नात काही इग्न आणायची गडबड केली तर दोघांना पोलिसात येऊन टाके ना. अरे काय आबा, अरे राणा आमच्या पोरासारखा, माझं कोकरू म्हणजे राणा. त्याच्या लग्नात आम्ही असं कसं करू. आता बघ राणाच्या मागे कसा सावली सारखा उभा राहतो, त्याला काय बी कमी पडू देणार नाही. त्याची काळजी तुम्ही नका करू, आम्ही आहे त्यासाठी. हा? तुम्ही निघा पण मांडवात निघा. चला चल गेलं ते. सूरज. हा आलो. अरे काय किती टाइम. हा अरे पाहुणे यायला सुरुवात झाली तिकडं. नाही ते तयार होत होतो. किती वेळ. आणि सुनबाई कुठे आहेत. अरे आटपा लवकर. ती वर आहे वर. जा जा सुनबाईने बोलव लवकर. जवर या खुलीवरचा हक्क आमासनी मिळत नाही तवर आम्ही या लग्नाला येणार नाही. काय झालंय बोल की. हा काय कुठे काय नाही. अरे मग आहेत कुठं सुनबाई. एवढा काय वेळ लागतोय. आबा ते हे काय बोल की. अरे सांग लवकर कधी येणार आहे सुनबाई खाली. तुम्ही खोली खाली करायला सांगितल्या म्हणून म्हणायला लागले तिचे. ती नाही येणार म्हणत्या. हे बघ तू वर जाऊन समजव त्यांना. म्हणा हे पोर खेळ बंद करा. तुमची जी काय भांडण आहेत ना ती लग्नानंतर बघूयात. मला लग्नात कुठलं बी इग्न नकोय. लवकर जाऊन समजव त्यांना आणि लवकर खाली यायला सांग. मी परत येईपर्यंत वाद मिटलेले असले पाहिजेत. सूरज तू नका काळजी करूस. मी सांगते त्यासनी. मी लई बोललो पण ऐकायला असं काय वाटत नाही बघ. हिला पण आजच रुसायचं होतं. वहिनी कुठे आहेत. त्या तयार व्हायला लागल्यात. तू बी तयारी कर की. अगं पण त्या म्हणल्यात की मला तयार करणार म्हणून. आणि त्यांच्या तयारीचं काय. अरे वरमाई म्हणून मिरवणार म्हटल्यावर त्यांची तयारी महत्वाची. तू तुझी तयारी कर. आणि सूरज तुझा मांडवात काय हवं नग ते बघ तिथं जाऊ. तुला सांगितलं ना. जा तू तयारी कर. माझी बाळदी एवढीशी होतीस तू. तुला तळ हातावर उचललेलं आठवतंय मला. आणि आता आता लग्नाच्या बंगल्यावर निघालीयस. मोठी झालीस तू. आजी मी कितीही मोठी झाले ना तरी तुझ्याकरता तुझी छोटीशी अंजूच राहणार आहे. माझ्या इवल्याच्या अंजूला केवढं मोठं घर मिळालंय. चांगला नवरा, चांगली माणसं, हे सगळं मिळायला नशीब लागतं अंजू. ते सगळं नीट सांभाळ. सुखाचा संसार कर. तुझा आशीर्वाद बरोबर असेल ना तर मी सगळं नीट सांभाळून घेईन.
माझा आशीर्वाद कायमच आहे ग तुला. खरंच अंजली, असं सासर फार भाग्याने मिळतं. अगं काय चाललंय तुम्हा दोघींच? झाली की नाही तयारी? झाली. मग चला लवकर. अगं संसार करायचा ना म्हणजे कसं सगळं टाइम टू टाइम व्हायला पाहिजे नाही का ग? होय ना. आता टाइम चुकायचा. मुहूर्त म्हणायचंय का तुला? आता तेच ते मुहूर्तच म्हणायचंय मला. नाही तर इथे आपण गप्पा मारत बसायचो आणि तिकडे नवरा मुलगा पोचायचा ना मंडपापर्यंत. अगं बाई, मग नाही का? चला जाऊया. अगं ए आई मला सांग ना ही साडी मला कशी दिसते ग? छान दिसते. ताई तू खरं खरं सांग ग. अगं सांगितलं ना छान दिसतीये. हो ना? चल चल ए, आता. चल चल अंजली ये गं लवकर. अहो हे काय ताई साहेब अजून तयार नाही झालं सा? माझी तर समधी तयारी झाली बघा. ही साडी बघा कशी चांगली दिसते ना हो मला. बघा बघा आज लग्नाला लई मजा येणार बघा. तुम्ही की नाही ती प्यारीशी हेअरस्टाईल करा आणि अमेरिकेचा मेकअप करा. हा सांगा बघू काय काय देऊ तुम्हासनी. लई चोड्या मारायला लागलीस की ग लगे नाही म्हणून. तुझं आहे काय? अहो, माझं नाही हो रानदाच. चला की लवकर तयार व्हा नाहीतर आपल्याला जायला उशीर होईल. आम्ही या लग्नाला येणार नाही. काय अहो असं काय करताय ताई साहेब? घरचं लगीन आहे. एक तर तुम्ही पप्पासनी बी उभी दिलं नाही आणि त्या तुम्ही बी नाही म्हणजे लोक काय बाय अर्थ काढत बसतात. मग काढू दे की, उलट चांगलंच आहे. लोकांनी शेण घालू दे यांच्या तोंडामध्ये. आमासनी तर तेच पाहिजे बघ चंदे. लई महत्वाचा दिवस आहे आज. आज एकतर आमच्या मनासारखं तर होईल नाहीतर लई मोठा तमाशा तर होईल. वहिनी साहेबांनी खाली बोलवलंय. आणि हे काय? अहो पाहुणं रावळं यायला लागलेत. तुम्ही अजून तयार झाला नाही सा? पाहुणं रावळं ते तुमचं, आमचा काय संबंध? आम्ही आमच्या पाहुण्या रावळ्यांना बोलवलं नाही आणि बोलवणार बी नाही. अहो असं कसं? आजच्या दिवस तरी असं करू नका वहिनी साहेब. असं म्हणजे कसं गोदा का? अहो लग्नाला घरची सून नाही असं कसं होईल? का येत्या नव तुमची नवी सून गोंजारत बसा की मग तिलाच. वहिनी साहेब उगा असा राग धरू नका सा. अहो 4 लोकात ते बरं दिसणार नाही. का तुम्ही आमासनी आमच्या खोलीतनं बाहेर काढतायसा ते बरं दिसतंय वय? कळू दे अख्ख्या गावाला या घरात काय चाललंय ते. अहो वहिनी साहेब असं करू नका सा. राणा तुमच्या बगैर लग्नाला उभा राहील का? अहो सकाळ धरणं 10 वेळा विचारलं त्यानं. 100 वेळा विचारू द्या. राणा भाऊजींना लगीन करायचंय ना व मग करू दे त्यांचं त्यांना. आम्ही काय अडवलं नाही त्यासनी. पण आम्ही आमच्या खोलीतनं बाहेर पडणार नाही म्हणजे नाही. साहेबासनी कळलं तर वादाला उगच कार सकाळ सकाळ. वाद हे बघा गोदाक्का, त्यासनी आम्हाला बाहेर हाकलून द्यायचं असेल तर एकदाचा हाकलून द्या म्हणावं. पण आम्ही काही खाली येणार नाही. वहिनी साहेब अहो, पाया पडते मी तुमच्या. आज घरात एवढं मंगल कार्य आणि तुम्ही. घर आमचं आहे नव मग आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. उगा नोकर माणसांना लुडबुड केलेली आम्हाला अजिबात खपणार नाही. आणि त्याच्या पुढे एक शब्द बी बोलू नका. डायरेक्ट खाली सुटायचं. चंदे तू बी जा आणि जाताना दार लावून घे. जा निघा. हो गोदा का ताई साहेबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. मग त्यात ब्रह्मदेव बी काय बी बदल करत नाही बघा. आणि तुम्ही उघडी उचू नका ते असं. चला अहो पर चला. आमच्या शिवाय लग्नाला उभा राहणार नाही ना व? चांगलंच आहे. नाही या लग्नाचा निकाल लावला तर नाव बदला आमचं.
तू सुखकर्ता आहेस, विघ्नहर्ता आहेस. आज आमच्या अंजलीचं लग्न आहे. हे सगळं काही सुरळीत पार पडू दे आणि तुझी उपस्थिती राहू दे. देवा, आम्ही ह्या गावात आलो आणि आमचं नशीबच बदललं. अंजलीला या गावातला जोडीदार मिळाला. आज त्या दोघांचं लग्न होतंय. तुझे आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहू दे. गणपती बाप्पा चला चला घाई करा आता, नाही तर मुहूर्त चुकायचा आहे. चला आवरा लगे. आणि मुहूर्त चुकवून चालणार नाही. संसार चांगला करायचा म्हणजे मुहूर्त चुकवा तर म्हणे. अंजली, हा हो आले. हे तुमचे फोटो बंद करा, आता लग्नाला जायचंय ना. चला चला. हो चला नारळ वाढवूया. यू आर लुकिंग सो नाईस. गणपती बाप्पा चला 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 हे सेल्फी बस चला आता. अंजली, चल, निघूया. लई भारी दिसतंय माझं लेकरू. कुणाची नजर नक लागायला. बरं चल, पारण्याला समधी वाट बघायल्यात. वहिनी कुठे आहेत? त्या तयार व्हायल्यात. तू चल, तोवर त्या येतील मांडवात. अगं पण राणा, बायकांची तयारी ती काय लवकर होत्या होय? तू चल, पारण्याला समधी खोळंबली असतील. अरे हे राणा, अरे किती उशीर, तुझी वाट बघून कटाळलो बघ. चल 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 लवकर. राणा, तू पुढं चल, मी वहिनी साहेबांनी घेऊन येते. तू मालकीनबाईंचा आशीर्वाद घे. खरंच आज पाहिजे होतीस तू. अरे त्या कायमच आहेत तुझ्या संग. होय, तुझ्या अन वहिनींच्या रूपात आहेच आहे की मला. ಏನ್ರಿ ಹಿಂಗ ಯಾರ್ದರ ರೂಪಾಗ ಇರ್ತಾರೇನು? ಹುಚ್ಚನೇ ಇದ್ದಾರೆ सगळी. हिच्या बी रूपात तुझी आहेच आहे असं म्हणते ही. अरे राणा, ही पण तुझी आहेच आहे बघ. तुझ्यासाठी बेळगाव सोडून आली आहे. होय, अजून एक काय वाढले मला. लय आहे झालेत ना मला. हे बघ, देवाक बांधायचा हक्क आता आम्हासनी मिळालाय. आता तो हक्क आता कधी गाजवतो असं झालंय आम्हाला. चल लवकर. राणा, तू चल मोर, मी वहिनी साहेबांनी पुढं घालून घेऊन येते. नमस्कार करतो. सुखी राहा. चल. आल्या का सुनबाई? नाही जी, बोलले त्यांच्या संग. पर ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं. तुम्ही निघा, मांडवात सगळी खोळंबली असतील. चला. जी. सुनबाई, आलो.
यावं काम्यात. या ना मामाजी. सुनबाई, आपल्या रानाचं लगीन आहे आणि तुम्ही येणार नाही असं कळलं. रानाचा या खोलीवर हक्क आहे आणि तो या खोलीतच राहणार. तुम्हाला खोली सोडावी लागेल. मामांजी, आम्ही लगीन होऊन आलो ते या खोलीत आलो. आता ही खोली सोडून जायचं तर बाहेर 4 चौघात आमचं काय राहणार आहे? अहो, घरातली गोष्ट आहे, 4 चौघाचा संबंध काय आहे? तुम्हाला पाहिजे असेल तर राणा भाऊजींसाठी एखादा दुसरा बंगला बांधून द्या, पण आम्हाला ही खोली सोडाय मात्र सांगू नका. राणा या घरातला थोरला मुलगा आहे. तो या घरातच राहणार, ते बी या खोलीतच. आता हे लहान पोरासारखं हट्ट सोडा आणि तयार व्हा. सुनबाई, अशा मानपानाच्या गोष्टी काढायच्या नसतात शुभप्रसंगी. आणि इथं आमचं अशुभ होतंय त्याचं काय? आणि तसंच जर होणार असेल तर आम्ही या लग्नाला येणार नाही. उगीच राग आली असं काही करू नका. आणि लग्नाचंच म्हणशील तर तुम्ही आलात काय नाही आलात काय, व्हायचं ते होणारच. 4 लोकात शोभा नको. तेव्हा लवकर तयार व्हा आणि खाली या. आणि यायचंच नसल खोली रिकामी करत बसा. आम्ही नाही गेलो तरी बी हे लगीन व्हायचं ते होणारच. आणि त्यो आडाने आमच्याशिवाय गावभर मिरवत असेल ते वेगळंच. सरिता, मगाशी वहिनींचं काय म्हणतो तसा? उगाच डोक्याला टेन्शन देते या. जाऊ दे, मरू दे. आपल्या भावाचं लगीन आहे, नको ते डोक्याला टेन्शन नको. नाच तू. आज लगीन आहे माझं. खरं तर ब्रह्मचर्य राहायचं होतं मला, पण मी सच्चा पैलवान आणि पैलवानच राहणार. तालीम, कुस्ती आणि तालमीच्या मातीशी कधी गद्दारी करणार नाही मी. बजरंग बली की जय. देवा, आधी भाल्या आणि मग ह्यो राणा. भाल्याचं काय नाही हो एवढं, पण ह्यो राणा माझा खमक्या पैलवान. त्याच्या गळ्यात आज लग्नाची माळ पडायला लागली. माझा सगळ्यात भारी पट्ट्या आज माझ्या हातात निसटालाय, बरं मला काहीच करता येईना झाले. राणा, आता काय खरं नाही गड्या तुझं. मला माहिती आहे तुझं काय होणार ते. अरे साहेबराव, तुला काय एवढं लाजाय झाले? लगीन काय तुझं आहे वय? अरे आपल्या भावाचं लगीन आहे. हा, तू बी चांगला 1 नंबर नटलायस की. ए साहेबराव, तू लगीन नीट बघून घे रानाचं. राणा आता नुसता आपला नाही राहिला, त्याच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार आहे आज. हा, चल. लक्ष ठेव, पाहुणा आले बघ. अबू, अरे बरकत, हे देख. अरे अंजली आहे, अंजली. अरे चुप चुप. हे साहेबराव, इथेच इथं, इथं, हा, इथं. आलो.
नमस्कार नमस्कार नमस्ते बरकत ह्या आधी पिशव्या घे बाबा आणि रुखवत कुठे मांडायचं ना तर लगेच सांग. ई वाव बैल ए चल ना पटकन सेल्फी काढूया. चालू झालं बघ ह्यांचा. जरा जपून बर का. जरा लांब लांब व्हा. अरे साहेब बरकत झालीये ना सगळी तयारी? एक नंबर. अहो, आपल्या बहिणीची शादी आहे मग व्हायलाच पाहिजे ना मग. हा? राणाजी कुठे? तो अजून पारण्याला गेलाय. येईलच थोड्या वेळात. काय काम होतं काय? नाही नाही काही नाही. ही लग्नाआधीची ओढ म्हणायची. हो चांगला संसार करायचा ना म्हणजे नवऱ्याला ओढ लावावीच लागते नाही का ग? मतलब ते तुला नाही कळायचं. रुखवत कुठे मांडायचं ती जागा दाखव चल. हा हा. अगं तू त्याला काय कामाला लावतेस ग? अगो म्हणजे काय? अहो काय हरकत नाही. आज मी दोन्हीकडचा पाहुणा आहे. डबल ड्युटीवर आहे ना मग. चला मावशी. ए मला मावशी नको हो म्हणून मला दीदी म्हण दीदी. चला दीदी. चला चला जाऊया. मुलींनो सेल्फी बाद झाली आता या लवकर. या लवकर. अंजली गौरीहार पुसताना तोंडात विडा धरायचा आणि नामस्मरण करायचं देवाचं. हा मामा बोलवायला येईल तेव्हाच घराबाहेर पडायचं कळलं? तेव्हा जे काही विचारायचं असेल जे काही बोलायचं असेल ते आत्ताच विचारून घे. चल राणाजी कधी येणार आहेत? मुहूर्ताची वेळ जवळच चालली आहे. येतील 5 मिनिटात येतील लगेच. अहो मारुती ग्रामदेवत कुलदेवत गावातलं समजा देव झाल्याशिवाय पारण्याला गेलेला नवरदेव वापस येत नाही. हा तुम्ही काय मुहूर्ताचं टेन्शन घेऊ नका. नवरा नवरीनं माळ घातली की तोच मुहूर्त समजायचा आपण. अरे असं कसं? अहो इथे समजा असंच असतंय. भाऊजी नवरा मुलगा येईपर्यंत आपण पायधुळीचा कार्यक्रम उरकून घेऊया. हो असल्या गोष्टी पाळणाऱ्यातले आम्ही नाही. मनाला बरं बी वाटत नाहीत. बाकीची मंडळी कुठे आहेत? येतात आबा. पारण्यावरून जाऊन आलो सगळी. आलो आतनं जाऊन. या. पाणी दे. चप्पल काढता? कशाला? पाय धुते. अहो नाही नको. अहो कशाला? अहो त्याचं काय आहे ते मी माझी कामं स्वतः करतोय. अहो तसं कसं? पद्धत आहे तशी. असं आहे वय. का विनी कुठे आहेत? येतो म्हणल्यात. तयार होत असणार. अगं मी पारण्यावरून आलो तरी बी अजून वहिनी तयारच व्हायलाय. असं कसं? सूरज कुठे आहे? आला बघ सूरज. सूरज. हा वहिनी कुठे आहेत? ते तुला तर माहितीच आहे की तुझं लगीन आहे म्हणले हरकली ती. तयारी करत असेल येईल इतक्यात. त्यांचा अपमान झालाय. त्या नाहीत येणार लग्नाला.
अपमान वय असं कसं न त्यांच्या बिगर मी मांडवत कसं जाऊ? नाही आणि कोणी केला अपमान? कोण काय बोललं का त्यासनी? मी समजतो वहिनींना. राणा ते आमच्यावर सोड, आम्ही बघतो काय करायचं ते. पार नेऊन आल्यानंतर नवरदेवानी थेट मांडवात जायचं असते. पण वहिनी सांगितलं ना आम्ही बघतो म्हणून ते. चला हॅलो ताईसाब, अंजू वहिनी साहेबांनी शेवटी घालायचा तो गुळ घातलाच. काहीतरी अपमान झालाय म्हणा त्यांचा. लग्नाला यायला पण नाही म्हणा लागल्यात. रानादा पार सटपटलाय गया ऐकून. काय काय कळना झालंय मला काय बोलायचंय. रानादा संकट बोलायचंय. अगं पण ते कसं शक्य आहे अंजू? लगीन झाल्याशिवाय काय तू आता त्याच्याशी बोलू शकणार नाहीस. अगं अंजू तू नाही बोलू शकत आत्ता. तू काय काळजी करू नको, मी बघते काय करायचं ते. मी जाते, तू आपली पूजेकडे ध्यान दे. बघू मी बघते. आचम्य करायचं 3 वेळा. दादा इकडे बघ. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. समर्पयामी. त्याच्या बोटीनं पाणी फिरवा तुम्ही. झालं? घ्या तुमच्या हातात. राणा काय चाललंय गाड्या? पूजेवर ध्यान दे की. वहिनीसनी समजावून येतो की. पूजेवर ध्यान दे, मी बघतो ते काय करायचं ते. हस्त प्रक्षालन द्रव्यामी, मुख प्रक्षालन. ते बरकत वहिनींना चंदनम समर्पयामी. सांगितलं ना हो आम्ही काय ते बघतो म्हणून. तू समोर ध्यान ठेव. जर तिकडे मम म्हणायचं. मम काय ते? अहो मम म्हणा. मम काय? जेवायचं नाही. मम म्हणा. मम अहो ताईसाब, लगीन सुरू झालं की इकडं काय ते ठरवा बघू तुमचं. मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. अंतरपाठ धरायला बोलवा. ये रे अंतरपट धरायला. जाऊन आलं तर चालतंय काय? अहो मुहूर्ताचं काय? बघा की काय तर. अहो मी काय बघणार? मुहूर्त म्हणजे मुहूर्त. काय गुरुजी? अगदी बरोबर. आणि ही वेळ टळून चालत नाही. काय राणादा, लग्नाला काय आवडणार का काय?
भटजी काय करायचं सांगा. निसर्गापुढं मी तरी काय करणार. काय या आता लवकर या. आलो लगेच येतो. वेळ तुम्ही देऊ नका. हो ते एक घोळ झालाय. वहिनी रुसून बसल्यात. लग्नाला येणार नाहीत म्हणतात. तुम्हाला कसं कळलं? अहो सांगा की. ते जवळ त्या येणार नाहीत तोवर मला लगीन करता येणार नाही. ते एकदा रुसून बसल्या की बसल्या. ते मी त्यांना समजवायलाच निघालोय. तर जरा उशीर झाला तर तुम्ही घाबरू नका. एकतर तुमच्या घरातली समधी माणसं मुहूर्त पाळणाऱ्यातली आहेत. त्यांना समजवताना उशीर झाला आणि मुहूर्त गेला तर चालेल ना व? अहो बोला की काय तर. बोलता येत नाही. काय झालं? डॉक्टरांना बोलवू काय? पूजा वय लग्नाच्या पूजा माझी बी काय समजून होते बघा. बरं मी जाऊन येऊ काय? त्याचं काय समजायला वाटेल मी पळून गेलोय. तुम्हाला समजा माहिती पाहिजे म्हणून मी इकडे तुम्हाला सांगायला आलोय. हां मी पटाक दिवशी जाऊन येतो. तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो नवऱ्या मुलाला लवकर बोलवा. मुहूर्ताची वेळ टळत आली आहे. येतोय. सूरजदा कुठे गेला राहणार? अहो द्या बघ जा कुठे गेलाय. बघ जा काय बघ जा. ह्याला गेलाय ना. कुठे राहणार? अहो मी जाईपर्यंत कुठे गायब झाला. मला वाटतं इथं आला असता. अहो नवऱ्या मुलाला लवकर बोलवा. मुहूर्त जवळ आलाय. हे काय मंडप सोडून कुठे गेले जावाई बापू? कुठे जातोय? असेल इथंच कोणतरी. येईल की. मुलीचा मामा मुलीला आणायला गेला तर जबरदस्त गायब. असं कसं? या समजा मागं सुनबाईंचा हात नाही ना व? आता जा बघून ये. अजून लेट झाला तर समजा गडबड होईल. निघ 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 निघ. पोरी आम्हाला माफ कर. आमचं राहणं आबा तुम्ही काही काळजी करू नका. राणाजी येतील. मला सांगूनच गेलेत ते. कुठं? आपलं घर कायम एकत्र राहावं यासाठी एक महत्वाचं काम करायला गेले. काय करावं? तिथं त्या आड्याचं लगीन लागत असल आणि आम्ही इथं फेऱ्या मारतोय. आता याचं लगीन होणार. मास्तरीन या घरात येणार आणि आमचा थोरलेपणाचा मान मातीत मिसळणार. आता कोण? वहिनी वा आलाच की शेवटी यो आडानी. ओ वहिनी
नंदिता आता तुझी बारी आली. रड वरड काही पण कर, पण ह्याला गंड. यानंतर असा मौका मिळणार नाही कधीच. वहिनी, अहो तुम्ही आला नाहीत तर मी लगीन कसं काय करणार? हो, उघडतो. आत येऊ काय? या की. वहिनी, सकाळपासून वाट बघतोय तुमची. आत्ता याल, नंतर याल. अहो काय झालंय? तुम्ही सोडलात तर दुसऱ्या कुणाला आमची काही पडलेलीच नाही बघा राणा भाऊजी. तिकडं तुमच्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि इकडं आम्ही एकटच. आमासनी लई कसतरी होत होतं बघा. नाही पण बरं झालं तुम्ही आलासा. नवरदेवाला बघितलं, मन भरून आलं आमचं. पण तुम्ही आता जावा. मांडवात समधी वाट बघत असत्याल तुमची. आमचं काय, आम्ही इथनच टाकू अक्षता. अहो असं कसं? तुम्ही आल्याशिवाय मी लगीन करणार नाही बघा. अहो अहो तिकडे मांडवत समधी माणसं आहेत, फक्त तुम्हीच नाहीत. अहो राणा भाऊजी, तुमच्या लग्नात वरमाई म्हणून मिरवायचं, काम करून झटायचं किती ठरवलं होतं आम्ही. पण पण काय? पण मनच होईना झालंय हो आमचं. आम्ही लगीन होऊन ज्या खोलीत आलो ती खोली आम्हासनी सोडायला सांगायलेत. हा? ज्या दिराला आम्ही एवढं आईसारखं जपलं त्या दिराचं लगीन आहे म्हणून आम्हासनी या खोलीतला हाकलून द्यायलेत. हे काय पटन झालंय बघा आम्हाला. तुम्हाला खोली सोडायला सांगितली? अहो कुणी? मामांजींनी. हा? अहो तुमच्यासाठी काय आम्ही स्वयंपाक घरात पण राहू, पण ह्यो अपमान गिळून मांडवात कसं येणार हो? कुठल्या तोंडाने येणार आम्ही? तुम्ही जावा, उगा उशीर व्हायचा तुम्हासनी. आमच्यासाठी अक्षता पाठवून द्या, आम्ही इथनं टाकतो अक्षता. अजिबात नाही. तुम्ही आल्याशिवाय मी अजिबात लगीन करणार नाही. मी लग्नाला उभाच राहणार नाही बघा. वहिनी, तुम्ही तयार व्हा आधी. न तुम्ही याच खोलीत राहणार. मी समजूतो आबासनी. होय, काय उपयोग नाही हो त्याचा. मामांची समज ठरवून बसल्यात बघा. समद्यांना आता थोरली सूनच प्यारी झाली. समद्यांना फक्त तिचीच काळजी, तिचंच कौतिक. आम्हाला असं कोणाड्यात टाकल्यासारखं झालंय बघा. आज असंय, उद्या घराबाहेर काढाय बी पुढं मागं बघायचे नाही तो. नाही, तुम्ही जावा, खरंच आम्ही इथूनच अक्षता टाकतो. अहो नाही वहिनी, अहो मी असं काय बी होऊ देणार नाही. एकदा तुम्ही विसरला असतील, पण मी माझं वचन विसरलेलं नाही. वहिनी, देवरांना आज तुम्हाला वचन देतो, मी जरी थोरला असलो तरी सूरज न तुमची जागा वरचीच राहील. तुम्ही शब्दाचं पक्क आहे, पण बाकीच्यांचं काय? तुमचं लगीन झाल्यावर आमचा या घरातला थोरलेपणा कायमचा निघून जाणार. यो विचार जरी मनात आला तरी आमच्या काळजात चर्र होतंय बघा. वहिनी, या आधी तुमचा जो मान होता योच मान इथनं पुढे बी राहणार. कसा राणा भाऊजी? वहिनी, या घरात तुम्हीच थोरल्या राहणार. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. या घरात तुमच्या जागेला अजिबात धक्का लागणार नाही.
ह्यो या रानाचा शब्द आहे. पण ते शब्द पाळला जाईल ना व? वहिनी, या रानानं कधी शब्द मोडलाय वय? पाहिजे तर मी माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ घेतो. या घरात तुम्हीच थोरल्या राहणार. नंदिता, या डोळ्यातल्या पाण्यानं केलं बाई तुझं काम. तुम्ही म्हणताय साथ तर विश्वास ठेवतो आम्ही. तुम्ही जावा आता, नाहीतर उगा मुहूर्त चुकायचा. पण तुम्ही याल ना व? नाहीतर मी लग्नाला उभंच राहणार नाही बघा. व्हय, आम्ही येतो, तुम्ही व्हा पुढं. या लवकर. झालं का नाही काम फत्ते? आता लय मज्जा येणारे लग्नात मिरवाया. या घरची एकुलती एक थोरली सुनबाई म्हणून. लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा. गुह्यो ते मधुपर पूजन करा. अंतःपटा ते धरा. दृष्टा दृष्ट वधूवरान करणे. दोघे करावी उभी. वाजंत्रे बहुगल बलान करता. पुरिया सदा मंगलम शुभमंगल. यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्तिरेव समागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं राणा राणा माळ घाल की. आबा, ते वहिनी यायलात. राणादा उचलायची पद्धत असते राहिलीच बघ. असे वय अरे राणादा हार घालताना तुला उचलायची पद्धत असते.
नुसतीच तोंडाची वाफ झाली बघा. लगीन व्हायचं तसं झालंच. तुमचं नाव बदला आता ताईसा, काय तर नवीन फॅशनेबल ठेवा. हो झाले की आता समजा. चला आपण जाऊ. हा कुठे? ते काय आहे, जवळ तुम्ही मला घास भरवत नाही तोवर जेवायचं नाही असं सांगितलं गोदक्कानं. आपण तिकडे आचार्याकडे जाऊ आणि मस्तपैकी खाऊ दणकू. नवऱ्या मुलाच्या बहिणीला बोलवा. अजून बाकी आहे काय? पण ते बहीण नाही हो मला. हा वहिनी आहेत, बहिणीसारख्याच आहेत. मग नवऱ्या मुलाच्या वहिनीला बोलवा. या बाशिंग बांधून घ्या. आता वधूला वाशिंग बांधून घ्या. आता वधूवरांच्या शेऱ्याची गाठ बांधा. ही काय येळ आली नंदिता तुझ्यावर? मोठी मिरवाय आली होतीस ना व लग्नात थोरली सून म्हणून, आणि आता ज्यांचं लगीन होऊ नये म्हणून इतकं डोसकं चालवलंस, त्यांच्याच लग्नाची गाठ बांधायलीस. वा ग वा, चिकलसच की तू समद. त्या वधूवरांनी कलशातलं पाणी सोडा. केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. आता पाणी सोडा कलशात. मम म्हण. मम आत्मना स्मृतेस. हा आता नवरी मुलीच्या भावाला बोलवा. या गावात बरकतजी माझे भाऊ, तेच येते. बताय. हा आता वधूवरांनी उठून उभे राहा.
राणा अरे दे की हातात वय हे राहणार अरे दिकी आता जात लाजायचं काय ते
आता आमच्या अंजूचं नवीन नाव काय आहे ना हे जिजूच लिहितील. जिजू तुमच्या आवडीचं नाव कुठलं लिहा बघू. तिला नका विचारू, तुम्हाला जे आवडेल ते लिहा. हे शिकलेल्या माणसांचं असंच असतंय, जिथं तिथं आपली खोटच काढत बसतात बघा. पण एकदा का लगीन झालं की समज बदलणार बघा. अंजलीबाईंना माहिती आहे नवत तुम्ही अडाणी हायसा ते. झालं बरं बोलणं, काय रागबिग नाही आला बघा त्यासनी. सांभाळून घेतो असं बी म्हणल्या त्या. आता बिंदास उभं राहा बोल्यावर. आता ह्यो अडाणी काय लिहणार तांदळावर बघू तरी. या असलेली माणसं कुठली दिसतात रे? मोबाईल मध्ये बी असतात. अंजली बाईंचा चेहरा हसराय नव. अरे म्हणून घातली असतील मध्ये मध्ये. अय्या स्माइली. वाव, हो रोमॅन्टिक. हो संसार करायचा ना तर असाच रोमॅन्टिकपणा पाहिजे. सॉलिड आहे जिजू. काय ग अंजू, आवडतंय ना? तुमचं नाव अंजली बाईच असू द्या, तेच चांगलं वाटतं. आता उखाणा हा. गावची उखाणी कसली मस्त असतात, मला फार आवडतात. नाही नको, ते घास भरवायचा बाकी आहे ना. जिजू आधी उखाणा घ्या, नंतर घासा. घ्या बघू उखाणा. यो कशाला कुठं ना. कुटाणा कसला आलाय त्याच्यात? ए रानादा, ते घे की ना. मी नाही नको. नग का नग. बरं बरं थांब. अंजली, आधी तू घे नाव, मग घे रानादा. ताकदवान मनगटाचा भाबडा माझा साथी. ताकदवान मनगटाचा भाबडा माझा साथी. आता पुढचे 7 जन्म केवळ राणाजींसाठी. छान उखाणा घेतला अंजलीनं. रानादा, आता तू. ए रानदा, आपला उखाणा वहिनींपेक्षा लई भारी व्हायला पाहिजे बघ. घे आता लवकर. एक होती चिव, म्हणजे आमच्या अंजली वहिनी. एक होता काऊ, म्हणजे तू. गप बसा. एकटं समजा विसरतोय मी. रानादा, तू घे ना. एक होती चिव, एक होता काऊ. अंजलीबाईंचं नाव घेतो. आता काय काय खाऊ? ओ वहिनी, भरवा की घास. आमच्या रानादाला लय भूक लागल्या वाटतं. अरे असं एकटं एकटंच खायचं असते व्हय? अरे तिला पण भरव की.
जेवा दोघं बी. नमस्कार करतो. येऊ? नमस्कार करतो. नमस्कार करतो. सुखी रहा. विश्व हॅपी मॅरेज लाईफ. नमस्कार करते. आनंद बापरा. मी कुठेही लांब नाही जाते, ह्याच गावात असणार आहे. अहो ते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या घरला जावा. वय आदनामधनं येत जाईन मी तुमच्या घरला. जमल तसं तुम्ही या आपल्या घरला. काळजी करून आम्ही आहे. चला निघूया. अरे काय हे? अरे नवरा नवरी अजून इथंच. अरे तिथे वार वरात खोळामली आहे. हा रानाची वरात म्हणून अख्खा गाव जमलाय. चला चला चला. अहो वरात एवढ्या सुरू व्हायला पाहिजे. आमच्या राणा आणि अंजलीच्या लग्नात डान्स व्हायलाच पाहिजे. पडलं 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 अक्षता. झाल्या 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 मंगलाष्टका. पडलं 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 अक्षता. झाल्या 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 मंगलाष्टका. लाईनीत लागून बुट्टी बिट्टी खाऊन 10 रुपयाच्या पाकिटात 5 रुपयाचं गिफ्ट दिलं. दोस्तांना घेऊन स्टेजवर जाऊन पोच बिच देऊन फोटो भी काढून झालं. आता समजा झालं र विराट घरी निघालं र. आता लाडू नका मला साईड द्या रे. मला आडवं तिडवं येडं वाकलं दोस्ताच्या लग्नात नाचू द्या रे. मला आडवं तिडवं येडं वाकलं दोस्ताच्या लग्नात नाचू द्या रे. नाच 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 नाच
काठाचं पदर पोचून नाचाया आली या काकू पिसाट डान्स हिचा मोबाईलवर शूट करून नेटवर व्हायरलला टाकू दादा भी आपला ग्रेट आहे सुट बुट गॉगल सेट आहे वरातीच्या गर्दीत डॅन्सच्या नावाखाली हात पाय मारतो या ढास मला आडवं तिडवं येड वाकडं दत्ताच्या लग्नात नाचू द्या र. मला आडवं तिडवं येड वाकडं दोस्ताच्या लग्नात नाचू द्या रे. ये नाचू 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 रे. आडवं तिडवं येड वाकडं येड ये नाचू 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 रे. बँडवाले जोशात आले र नाचणारे उतावळे झाले र तुम्ही जरा आडवं तिडवं झिंगाट गाण्यावर नाच नवर देवाची फरमाईश हाय याला ती नाचायची ख्वाईश हाय रिंगाण करून दोस्तांच्या संगतीनं नाच 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 याला जोर आला र मस्त जोर झाला र असा रस्ता अडवू नका त्याला नाचू द्या र मला आडवं तिडवं येड वाकडं दोस्ताच्या लग्नात नाचू द्या र. मला आडवं तिडवं येड वाकडं दोस्ताच्या लग्नात नाचू द्या र. मला आडवं तिडवं येड वाकडं दोस्ताच्या लग्नात नाचू द्या रे. आरतीचं ताट तयार आहे. नवरा नवरी आले की त्यासनी ववाळण्याचा मान तुमचा बघा. थांबा सुनबाई, ऑप्शन असं अर्ध्यात ठेवू नये. तुम्ही आमच्या सुनबाई आहे सा. गावातली प्रत्येक पोर आमची लेख आहे. तवा ऑप्शन पूर्ण होऊ द्या. घे अगं घे. लय नशिबानं हे औक्षणाचं ताट तुझ्या हातात आलंय बाई. वहिनी सर, लई वर्ष या घटनेची वाट बघत होतो. सुनबाई, या वाड्यात आणि गायकवाड घराण्यात तुमचं स्वागत आहे. आता माप ओलांडून या घरच्या थोरल्या सुनबाईंचा मान घ्या. अशी सून मिळायला नशीब लागतं बाबा. थोरल्या सुनेच्या मानाला साजेशी हाय आपली अंजलीबाई. तुमचं लगीन झाल्यावर आमचा या घरातला थोरलेपणा कायमचा निघून जाणार.
वहिनी या घरात तुम्हीच तोरल्या राहणार. या घरात तुमच्या जागेला अजिबात धक्का लागणार नाही. पाहिजे तर मी माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ घेतो. अंजलीबाई अंजलीबाई आपल्याला या घरात राहता येणार नाही. राहणार हे काय नवीन? ते मी दुसरीकडे जायचं ठरवलं होतं. तुम्ही याल ना बा? हो, आजपासून जिथे तुम्ही तिथे मी. नक्की चालेल ना बा? चालतंय की.